सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. नमस्कार. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. पुणे येथे क्रांतिज्योती सावित्री, भारताची आद्य स्त्री उद्धारक या कॉमिक बुकचा प्रकाशन सोहळा पार पडला. पुणे विशेष प्रतिनिधी. पुणे येथे क्रांतिज्योती सावित्री, भारताची आद्य स्त्री उद्धारक या कॉमिक बुकचा प्रकाशन सोहळा पार पडला. अगदी आंबेडकरी चळवळीची नीव ठेवणाऱ्या पिढीपासून ते आजच्या आमच्या आंबेडकरी संशोधक नवी पिढी या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित होती. राहुल सोनपिंपळ व गौरव सोमवंशी यांची भाषणं ही बौद्धिक तंत्रज्ञान, जाणीवपूर्वक निर्माण केलेले निकष, आंबेडकरी साहित्य व सर्वसामान्यांमधली दरी, ॲनिमेशन, सुपरहिरो व अन्यायाचे जागतिकीकरण यावर आजवर अप्रकाशित राहिलेल्या विषयांवर भाष्य करणारी होती. तर आदरणीय आशाताईंचे व आदरणीय जे.व्ही. पवार साहेबांचे भाषण हे एका मोठ्या चळवळीच्या काळाचे विश्लेषण करणारे होते. लहानपणापासूनच विचारांचे बाळकडू पोहोचवणं का महत्त्वाचं आहे हे ज.वा. पवार सरांनी पटवून दिलं. येणारी पिढी घडवण्याचं काम राहुल करतोय यासाठी शाब्बासकी दिली. कॉमिक्स लिहिणं सोपं नाही. त्यासाठी 4-5 महिने जीवाचा आटापिटा करावा लागला. आपण ज्यांना लहान आहेत म्हणून चळवळीचे विचार रुजवणं टाळतो, तीच वयोगट मनुवाद्यांसाठी ॲसेट असतात. त्यामुळे ही पिढी विचारांनी सुसंगत करण्याचे काम आत्ता सर्वात महत्त्वाचं आहे, असं खमकं मत या कॉमिक बुक लेखक राहुल पगारे यांनी नोंदवलं. बोधी रामटेके यांच्या तडसदार वक्तृत्व शैलीने कार्यक्रमाचा समारोप झाला. कॉमिक्स हे मुलांच्या वाचन विश्वाचं पहिलं दार आहे. कॉमिक्समधून धैर्य, समता, शिक्षणाचं महत्त्व, अन्यायाविरुद्ध लढा यासारखी मूल्ये कथेतून सहजपणे मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम राहुल व टीम करत आहे. हे पुस्तक कमाल आहे. ते घराघरांत, विहारांमध्ये, शाळांमध्ये पोहोचवण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी www.adinabooks.com व व्हॉट्सॲप क्रमांक 7385108982 यांवर संपर्क करण्याचे आवाहन प्रकाशक लेखक यांनी करण्यात आले आहे. तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा.